हॅलो. तर हे सगळं बघून तुम्हाला तर समजलंच असेल की मी आज काय बनवते. तर मी आज मस्तपैकी पुरणपोळी बनवत होते, कारण आज सगळ्यांना सुट्टी होती आणि आज आमच्याकडे तुळशीचं लग्न पण होतं. म्हणून म्हटलं चला आज पुरणपोळी बनवूयात, कारण तुळशीला पण नैवेद्य होईल आणि देवाला पण नैवेद्य होईल. नंतर मग सगळं तयारी करून घेतल्यावरती मी पापड वगैरे तळून घेतले, आणि याशिवाय तर पुरणपोळी खाल्ल्यासारखी वाटतच नाही आपल्याला. नंतर मग पोळ्या वगैरे लाटून घेतल्या, आणि ह्या बघा किती छान अशा पोळ्या फुगलेत. आणि ज्यावेळेस आपली पोळी फुगते ना, खरंच खूपच आनंद होतो. खूपच मऊ आणि सॉफ्ट अशा पोळ्या झाल्या होत्या. आणि हे आहे आमचं पोळीचं ताट. आणि आणि ज्यावेळेस आपण गावाकडे असतो ना, ह्याच गोष्टी आपल्याला फुकट भेटतात. तिथे मी चिंचेचे 2 आकडे मी 10 रुपयाला 2 घेऊन आले होते. बघा कसं असतंय ना गावाकडे आणि शहराकडे. तर मग नंतर घरी आल्यावरती छान असं तुळशीला सजवून घेतलं. आणि तुळशीचं सजवून झाल्यानंतर सगळ्यात आवडीचं काम माझं म्हणजे डेकोरेशनचं. ते मस्त असं सगळीकडे डेकोरेशन करून घेतलं. आणि नंतर तुळस वगैरे सजल्यावरती मग मी पण सजले. तर हा आहे आजचा माझा लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही छानपैकी साडी घातली होती, जी की माझ्या नवऱ्याने मला पाडव्याला गिफ्ट केली होती. मग नंतर दिवे वगैरे लावून घेतले. आणि दिवे लावून झाल्यावरती तुळस आणि हे डेकोरेशन खूपच उठून दिसत होतं. गणपती बाप्पाची, तुळशीची आणि श्रीकृष्णाची आरती वगैरे करून घेतली. पूजा पण केली. नंतर मग मंगळाष्टिका वगैरे करून लग्न लावून झाल्यावरती मग फटाके तर वाजवलेच पाहिजेत. मग आम्ही नंतर फटाके वाजवायला खाली गेलो. खूप सारे फटाके वाजवले. आणि ह्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय.